खरं तर जर 2019ला हे चित्र माझ्या हाताला लागलं असतं ना, आश्चर्य नाही. आई तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो, या चित्राला मी लोकसभेत पाठवलं असतं. कारण आता जी अवलाद 2019ला मी लोकसभेत पाठवली ना, ती अवलाद माझ्या खुर्ची समोर बसून सांगते, साहेब पैसे खायचं नाही का तर शेण खायचं का. आलं लक्षात. हे असा तळमळ असणारा सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा, गरगरिबाचा पोरगा, अशांची गरज आज लोकसभेमध्ये आहे, विधानसभेमध्ये आहे, जिल्हा परिषदेमध्ये आहे. अशाची निवड करायला पाहिजे. हे ध्यानात ठेवा. ही स्तुती म्हणून नाही, कारण ज्याला सर्वसामान्य लोकांचं अश्रू दिसतात, अश्रू पुसायचं कळतं, ज्याला विकास कळतो, ज्याला योजना कळतात, ज्याला अभ्यास येतो, आणि नुसतंच भांड्याला भांड थडकल्यासारखं एक आर बोललं की लगेच कार, ह्याची अवकात किती, हे बोलतो किती, ह्याला कळतं किती, हा संशोधनाचा विषय आहे. आणि आतापर्यंतच्या कालखंडामध्ये मी बघतोय ते फक्त भावनिक बोलायचं, टिंगलटवाळी, चेष्टा. कुणाचा फोन आला किंवा भाषणात बोलतो ना, होय रे असं केलं का, ह्याला काय लपा भरलाय. आता आमच्या माता भगिनी सांगतात, सगळेजण बोलतात, काय केलं, मला फोन आला, एसटीत बसायला जागा नव्हती, मी कंडक्टरला फोन केला, माझ्या त्या माय माऊलीला मी एसटीत बसायची जागा दिली. अरे वा. माझ्या एका शेतकऱ्याची गाय आजारी पडली, मी लगेच वेटरनरी डॉक्टरला सांगितलं, जा त्याच्या गायीला इंजेक्शन देऊन ये. लगेच गाय करतो, डॉक्टर गेला, इंजेक्शन दिला, गाय दुरुस्त केली. अरे बाळा, ही कामं आपल्या लोकशाहीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे त्याच्यामध्ये कुणाचं काम काय हे लिखित रूपात ठेवलेलं आहे. ग्रामपंचायतीचा सरपंच असेल, त्यानं काय काम करायचे, त्याचे अधिकार काय, त्याच्या जबाबदाऱ्या काय. जिल्हा परिषदेचा सदस्य असेल, तालुका पंचायतचा सभापती असेल, सदस्य असेल, त्यानं काय काम करायचं, त्याची जबाबदारी काय, त्याचे अधिकार काय. आमदार असेल, त्याच्या जबाबदाऱ्या काय, त्याचे अधिकार काय. मंत्री असेल, त्याच्या जबाबदारी. खासदार असेल, त्याची जबाबदारी आणि त्याचे अधिकार अधोरेखित केलेले आहेत. म्हणून घटना आज 75 वर्ष झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव काढल्यानंतर एका बाजूला नाव काढल्याबरोबर इकडे घटना दिसते, कारण ते मूर्तिमंत संविधान आपल्या समोर दिलेलं आहे आणि त्या आधारे आपण आपला 144 कोटीचा देश चालवतो. आणि ज्याला हे कळत नसेल, आपण खासदार म्हणून आहोत का ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून आहोत, आपली कर्तव्य काय, आपली जबाबदारी काय आणि आपले अधिकार काय, ज्याला हे कळत नसेल तर मला वाटतं ते जे परत परत बोलतं पैसे खायचे नाहीत काय, शेण खायचं का, मला वाटतं त्याची लायकी शेण खायचीच आहे, त्याच्याशिवाय दुसरी नाही. आणि म्हणून आता तुम्ही म्हणाल की साहेब तुम्हीच सांगितलं होतं की हे बेकार 2009 ते 14 तुम्ही आमदार म्हणून दिला आणि 14ला तुम्हीच फेकून टाकलं होतं. साहेब तुमचीच करणे, तुम्ही 14ला परत ह्याला आमच्या बोर्डकर बसवलं. हे जे रंगन रूपन हे नाना कळा मला माहित नव्हत्या, इतकं हुकलेस असेल म्हणून. आलं का लक्षात? होय आदिल तू सांगत होता पण मला पटत नव्हतं, दुर्दैव आहे माझं ते. मी लगेच दुसऱ्यावर विश्वास टाकतो. तो माझा दुर्गुण आहे, मी विश्वास टाकतो. समोरच्याच्या डोळ्यात पाणी बघितलं की मला रडायला येतं, त्याला मी नाही काय करू शकत. पण ते खरं बोलतं का खोटं बोलतं, त्याच्या डोळ्यातले अश्रू हे दुःखाचे आहेत.
कारण नरकासुर आहेत हे मी ओळखू शकत नाही का तर मी अध्यात्मातला मला ते कळत नाही. मी सगळ्यांचे अश्रू माझे समजतो आणि मी स्वतः त्या ठिकाणी उडी घेतो. ते दुःख माझं आहे असं समजून मी मदत करतो. मग माझं किती जळतं ह्या ठिकाणी मी त्याचा कधीही ठेवत नाही. मी स्वतःला त्या ठिकाणी झुकून देतो. हे आतापर्यंत माझं कर्तव्य आहे. आणि ह्याच पद्धतीने वागत आलो की जो माणूस आम्हालाही माहित नसेल माझा साहेब दातृत्व असा आहे कर्तृत्व असं आहे. काय माझं कर्तृत्व बघितलं रे तू अमोल मला सांग बरं. 50 कोटी रुपये निधी दिला. अरे माझ्या खिशातला दिला का? तुझाच होता, शासनाचा होता तो दिला. देणाऱ्या लागतात की. आणि आपण सर्वसामान्य घरातली पोरं शेतकऱ्याची लेकरं छपरात राहिलेली आम्ही पोरं. मला वाटतं हे फार थोडक्या लोकांना माझा इतिहास माहिती आहे. आलं लक्षात. बँकेच्या कर्जावरती शिकलेला हा तानाजी सावंत आहे. 7वी पर्यंत जिल्हा परिषद शाळा, 7वी नंतर सोलाकी हायस्कूल बार्शी बोर्डिंग, त्याच्यानंतर पॉलिटेक्निक, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड डिग्री युनिव्हर्सिटीचा रँकर, त्याच्यानंतर ME COEP पुण्याचं इंजिनिअरिंग कॉलेज, त्याच्यानंतर PGDM, त्याच्यानंतर शुगर मध्ये रिसर्च PhD. हा माझा इतिहास आहे. आलं लक्षात. आणि नोकरीसाठी भटकंती करत असताना भारतीय विद्यापीठात डॉक्टर पतंगराव कदमानी नोकरी दिली. 700 रुपयावरती त्या ठिकाणी नोकरी करत होतो आणि 50 रुपयाच्या क्वार्टर बेसिसवरती पुण्यात डेक्कनला राहत होतो. हा माझा पूर्व इतिहास आहे. माझा बाप आमदार नव्हता, खासदार नव्हता, ना जिल्हा परिषदेचा सदस्य होता. आम्ही शेती करून जिरायती शेतीमध्ये काबाड कष्ट करून राहणारी आम्ही माणसं, छपरात राहणारी आम्ही माणसं. ज्यावेळेस नोकरी मिळाली नाही त्यावेळेस गुराळ केलेला मी स्वतः. जाळवे म्हणून काम केलंय, गुळव्याच्या हाताखाली पिरुळ्या म्हणून काम केलंय, भेंडे कुटलेले आहे, ऊस तोडलेला आहे, क्रेशरला ऊस घातलेला आहे. आलं लक्षात. गुळाच्या ढेपा भरलेल्या आहेत बादल्या. कळलं का? माझ्याबरोबर तूही काम करू शकत नाही शेतात. मी सांगतो नांगर केलेला आहे, पाळी घातलेली आहे आणि एकदा पेरलं गेली. कसं उगवलं मला माहित नाही पण मी पेरलं. सगळ्यात गेलेला हा तानाजी सावंत. आलं लक्षात. हा इतिहास आहे. आणि म्हणून ज्या ज्या वेळेस मी माझं एक यशाचं शिखर पादाक्रांत करत असतो त्यावेळेस मी जिथून निघालो माझा प्रवास सुरू झाला तो पहिला मुक्काम मी माझ्या आयुष्यात कधीच विसरत नाही. त्या ठिकाणी त्या समोरच्या नजरेत त्याच्या डोळ्यात जे अश्रू त्यावेळेस मी स्वतःला त्याच्यामध्ये बघतो. मी एकेकाळी सुद्धा हेच होतो हे मला पहिलं जाणवतं. आणि म्हणून आज माझ्या धाराशिवकरांचं दुःख काय असेल, सर्वसामान्याचं दुःख काय असेल तर आमचा ज्वलंत प्रश्न आहे पाण्याचा. मग आम्ही इकडे सर्जिकल स्ट्राईक केला. जगात आम्ही इतके आहे, आमच्या अर्थव्यवस्था तिथं जाणार. आज 11वीची 5वी झाली, 5वीची 3री होईल, 3रीची 1 नंबरला येईल. हे सगळं मान्य. पण हे सगळं झाल्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. आजही माझा धाराशिव जिल्हा आकांक्षित म्हणून जो काळा डाग पडलेला आहे ते का पुसला गेला नाही हाही विषय. आणि म्हणून ते जर आम्हाला पुसायचं असेल तर आपल्याच मातीत जन्मलेली ज्यांनी आज विकासाची धारा हातात घेतली अशा पद्धतीचे अमोल सारखी पोरं पुढे येणं गरजेचं आहे. त्यांच्या हातात कारभार देणं गरजेचं आहे. तरच हे 18 पिढ्याचं आपलं दारिद्र्य संपल्याशिवाय राहणार नाही. याची हमी मी तुम्हाला देतो, याचं वचन मी तुम्हाला देतो. आणि मग आमच्या हक्काचं पाणी उजनीतनं आमचं 7 TMC पाणी येतंय. टोटल पाणी माझं 23.66 TMC. ज्यावेळेस महाराष्ट्राच्या जनतेशी आमचे तत्कालीन पक्षप्रमुख यांनी प्रतारणा केली. कारण 2019ला आम्ही एका बाजूला बाळासाहेबजी ठाकरे हिंदू हृदय सम्राट यांचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला विश्व नेते नरेंद्रभाई मोदी यांचे फोटो लावून आम्ही एकत्र इलेक्शनला सामोरं गेलो. आम्ही तुमच्या पुढे आलो, आम्ही पदर पसरला, आम्ही मतं मागितली, तुम्ही भरभरून आम्हाला बहुमत दिलं, मतं दिली, निवडून दिला.
आणि स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही आमदाराची विचारणा न घेता, त्याचा विचार न लक्षात घेता काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर सत्ता स्थापन केली, मवियाची सत्ता स्थापन केली आणि 2019ला हो घातलेल्या प्रगतीला खीळ बसली. आणि तुम्ही बघितलं असेल 2020 उजळलं. लोकांना वाटतं की सत्ता 2022 मध्ये अचानक सत्तांतर झालं आणि ते मग मवियाचं सरकार गडगडलं. पण हे सत्तांतराचं काम तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, सगळ्यांच्या प्रेमानं 2020ला ह्या तानाजी सावंतनं या धाराशिव मध्ये पहिला उठाव केला आणि दादांच्या सहकार्यानं जिल्हा परिषद सेना भाजपच्या सगळे साक्षीदार आहात. होते ना मुख्यमंत्री, होते ना उपमुख्यमंत्री. काय वाटलं केलं माझं? कुठं घाबरलो? कुठं तुमची ईडी सीडी? मला तिची गरज नाही. कारण 700 रुपये वरती काम करणारा हा पोरगा आज तुमच्या समोर उभा आहे. एकदा डोक्यात घेतलं तिची सुट्टी मी कधी त्याला पुन्हा देत नाही. आमचा धाराशिव आकाश जिल्हा ज्यावेळेस 2019ला 3 महिन्यासाठी 4 महिन्यासाठी मी जलसंधारण मंत्री होतो, शेवटच्या 3 कॅबिनेटमध्ये त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ह्या पाण्याचं नियोजन केलं. 23.66 टीएमसी, 7 टीएमसी उजनीमधून, उर्वरित पाणी गोदावरी खोऱ्यातून येणारं पाणी जे आहे ते भूम, परांडा, वाशी, कळंब, धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारगा आणि बीड जिल्ह्यातील आष्टी एवढ्याला हे पाणी जाणार आहे. त्याच्यानंतर पुढच्या कॅबिनेटला देवेंद्रजींनी दुसरा ठराव मंजूर केला की मराठवाडा हा हमेशा दुष्काळग्रस्त भाग असतो. ह्या 8 जिल्ह्यातील 11 धरणं वॉटर ग्रीड सिस्टम लूपनं जोडायचे. पाण्याचा, पिण्याचा पाण्याचा, जनावरांच्या पाण्याचा कुठेही प्रश्न भविष्यात निर्माण होणार नाही. त्यासाठी 34,000 कोटीची योजना आणली, आम्ही कॅबिनेटमध्ये मंजूर केली. पहिली योजना उजनीचं पाणी इथं आणली, ती मंजुरी झाली. दुसरी योजना वॉटर ग्रीड सिस्टम, ती मंजूर झाली. आणि तिसरी योजना ज्यावेळेस मी जलसंधारण मंत्री होतो, 2019चा कार्यकाळ संपत आला तोपर्यंत जलयुक्त शिवार जो ग्रामीण भागासाठी, माझ्या आकांक्षित जिल्ह्यासाठी, दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी जिव्हाळ्याची योजना होती. आणि माझ्याकडे रिपोर्ट आहे, माझ्याकडे अहवाल आहे. त्यावेळेस मराठवाड्यातलं वॉटर टेबल हे जवळपास 4.5 मीटरनं वाढलेलं होतं पाण्याची पातळी. आणि जसं सत्तांतर झालं, सत्ता बदलली गेली, जलयुक्त शिवारावरती फुली मारली गेली, तिची चौकशी लावली, ते बंद पाडलं. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजींनी 8 जिल्ह्यातील 11 धरणं जोडण्याची वॉटर ग्रीड सिस्टम तयार केली होती. त्याच्यावरती स्टे देऊन टाकला, ती बंद करून टाकली. त्याच्या पुढची गोष्ट, उजनीतनं जे पाणी येऊ घातलंय, आज 90% काम झालेलं आहे. ती योजना ती सुद्धा बासनात गुंडाळण्याचा प्रयत्न झाला. हे वास्तव माझ्या धाराशिवकरांना कळणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी हे आजचं संवाद आहे, वेगळं काय. आणि मग मी म्हणेन त्यावेळेचे माझ्या बरोबरचे सहकारी ज्यांना मी तुमच्या बोडक्यावर 2019ला खासदार म्हणून बसवलं, त्याला पण आता 7 तारखेला माझी खासदारी उपमा देणारच आहे. आपण का हद्दपार करणारच आहोत, तो विषय वेगळा. ह्याने काय योगदान दिलं? काहीच नाही, शून्य. कारण ह्यांचं आतापर्यंत जर गेल्या 5 वर्षातलं कामकाज जर बघितलं, मी आजच्या तुमच्या सगळ्यांच्या साक्षीतनं, माझ्या रामसवाडीच्या साक्षीनं चॅलेंज देऊ इच्छितो की केंद्राची 1 रुपयाची तू योजना माझ्या धाराशिवकरासाठी आणली असेल तर म्हणेल की पैस हारायची ह्या तानाजी सावंतची तयारी आहे. गेल्या 5 वर्षात 19 ते 24 एक योजना केंद्राची, एक प्रोजेक्ट केंद्राचा तू ह्या ठिकाणी आणला. माझ्या 2 शेतकऱ्यांच्या अश्रू पुसले, माझ्या 2 पोरांच्या फिया भरल्या, 2 कुटुंबाला मदत केली. एखाद्याला हॉस्पिटलला जाऊन 2,000 रुपये त्याच्या खिशात ठेवून आला, एखाद्या मंडळाची 500 रुपयाची पावती फाडली. हे मला दाखव.
कुणाशी बोलतो तू, कुणाचं चर्चा करतो? या धाराशिवकरांचं कुठलं दुःख तू वाटून घेतलं? ज्या वेळेस बघल त्यावेळेस माझा बाप मारला, माझा बाप मारला, माझा बाप आला. का झालं की त्याला आता 6/19 निघा, तुम्ही निघा. मला चर्चा करायची यांच्याशी. का निवांत बोलतो मी. कीर्तनच आहे माझं, कीर्तनच आहे. कारण संसार आणि अध्यात्म, संसार आणि सांप्रदायिकपण ही जी जोड ही अशी आहे ती मला घालायची आहे. जे मी स्वतः जगतोय, अनुभवतोय, त्याची अनुभूती मला येते, ते मला तुमच्याशी चर्चा करायची. आणि म्हणून एकही योजना, एकही शेतकऱ्याचा असर पुसलेला नाही. आणि हे सगळं करत असताना तुम्ही परत मत मागायला 2019चं भाषण आज तुमच्याच माध्यमातून इथेच ऐकलेलं. काय 2019 ते 24च्या दरम्यान हा खासदार तात्कालीन म्हणून आता, कारण 7ला घरी बसवायचंय त्याला, 15,000 मुलांना मी रोजगार उपलब्ध करून देईन, नोकऱ्या देईन. आणि 2019च्या इलेक्शन मध्ये मला जेवढी मतं पडली तेवढ्या मता इतकी झाडं, वृक्षरोपण मी माझ्या मतदारसंघामध्ये करण, हे वचन त्यानं तुम्हाला दिले होतं सगळ्यांच्या साक्षी. तुम्ही ऐकत असाल ते. माझं दुर्दैव, मला हे कळलं नाही. अनिल बोलला तसं, एक बेरोजगार होता, मला माहिती होतं, तुम्ही त्याला रोजगार दिला खासदार म्हणून. हे 14,999 लोकांचं काय? आज ही जनता विचारते 14,999 लोकांचा रोजगार कुठे गेला? आणि माजी खासदार बोंबराजे हे शब्दाचे पक्के आहेत का? सांगतो. कारण 19ला त्यांनी शब्द दिला, जर 15,000 मुलांना जर नोकऱ्या दिल्या नाही तर मी तुमच्या समोर 24ला मतदान मागायला येणार नाही. शब्दाचे पक्के आहेत. आले, कशाचा हार घेऊन जायचं हे तुम्ही ठरवायचं. 15,000 मुलांची यादी पहिली घ्यायची आणि मग आधारानं त्यांना तुम्ही ज्या पद्धतीचा हार नेलाय त्यांना त्याची सेवा करावी, एवढी माफक अपेक्षा तुमच्याकडे करतो. कारण त्याचं कारण आहे, माणसानं जे बोलतो ते करा. आणि अख्खा महाराष्ट्र जाणतो तानाजी सावंत जे बोलतो ते करून दाखवतो, कुणाच्याही बापाला घाबरत नाही. ही वस्तुस्थिती. कारण खोटं नाटक करायचंच नाही, चिटिंग करायचंच नाही. जे आहे, जे होतंय हे होतंय, होत नाही. माझ्या आरोग्याच्या बाबतीतल्या किती योजना आज संपूर्ण भारतामध्ये आपल्या योजना पुस्तक रूपाने गेलेल्या आहेत. माननीय पंतप्रधान भारताचे ह्यांनी माझी पुस्तिका बघितली आणि ज्या ज्या ठिकाणी भाजप शासित प्रदेश आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने केलेलं काम, ही पुस्तिका त्यांनी प्रत्येक राज्याला पाठवलेली आहे. हा आपला सन्मान आहे, हा महाराष्ट्राचा सन्मान आहे, तानाजी सावंतचा नाही आहे. राहायला विषय नोकऱ्यांचा, राहायला विषय साखर कारखानदारीचा, तेरण्याचं धुराड 12 वर्ष बंद पाडलं ह्या भिकार, ह्या भंगार चोरांना. भंगार चोर, भंगार विद्या एकच नाव आहे त्याला. हे लिहून देतो तुम्हाला, त्याचे प्रूफ माझ्याकडे आहे. हा तानाजी सावंत कुठल्याही पुराव्याशिवाय बोलत नाही, ही खुणगाट तुमच्या मनात असू द्या. आणि हे माझ्या अमोलनं जाणलेलं आहे, अमोलला माहित आहे. कुठलंही भाष्य करताना त्याचे प्रूफ माझ्याकडे असतात. आणि आता ह्या भंगार विद्याला माझा पुढचा प्रश्न आहे. 2013ला डीसीसी बँकेचे चेअरमन त्यावेळेचे, मला आठवतं, माझ्या बुद्धीला जेवढं कळतं, बापूसाहेब पाटील होते, सुनील चव्हाण डायरेक्टर होते, ज्ञानेश्वर पाटील डायरेक्टर होते, बरोबर आहे. शेतकऱ्यांचं उसाचं बिल तटलं म्हणून हे माझ्याकडे पुण्याला घेऊन आले. आणि पुण्याला घेऊन आल्यानंतर सांगितलं की साहेब, माझी आई त्या ठिकाणी चेअरमन आहे, 138 आम्ही चेक दिलेले आहेत, शेतकरी केसेस करतील, तुमच्या पाया पडतो. परत सांगितल्यासारखं ढसा ढसा रडला लागला ह्या सगळ्यांच्या समोर. हे सगळे साक्षीदार आहेत. आपण आपल्या लेकराच्या हातावर 2 रुपये ठेवताना सुद्धा 100 वेळा विचार करतो, आपण कशाला पैसे द्यायला लागलोय. समोरचा माणूस रडला की मी घायाळ होतो, मला सुचत नाही काय.
त्यावेळेस 9.5 कोटीचं आरटीजीएस 3 मिनिटात या बोमराजेच्या खात्यावर तुम्ही पाठवलं. किती? 2013ला 9.5 कोटी. चेक करून बघा, एक शब्द खोटा असेल तो 2 बापाचा असेल. आलं लक्षात? भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडच्या खात्यावरनं तेवढे पैसे पाठवले. नंतर 4 दिवसानं ही 2 पिली आणि त्यांचे मामा सोकवाड सगळ्याला माहित असत गुपचूप आले पुण्याला. साहेब, हे पैसे आम्ही आमच्या मल्टीस्टेट मध्ये ठेवतो, ह्याच्यावरती कर्ज काढून आम्ही शेतकऱ्यांना देतो आणि तुमचे पैसे 1 वर्षाच्या आत व्याजासहित भैरवनाथला परत करतो. हे पत्र आम्ही आणले, ह्याच्यावर फक्त सही करा. मी एकदा दिलं की सुहा समजतो. पत्र चालत चालत घेतलं, बघितलं, सही केली आणि त्यांना देऊन टाकलं. हे पैसे दिलेत 2013ला. आज 2024 आलंय. मी तुम्हाला विनंती करतो, हे भैरवनाथ उद्योग समूहाचे पैसे आहेत, त्याच्यातला 1 रुपया व्याजाचा किंवा 1 रुपयाचं मुद्दल त्यानं भैरवनाथला परत केलं का? आपल्या सगळ्या उद्योग समूहाच्या वतीनं मी माझ्या शेतकरी बांधवांना विनंती करतो की हे प्रश्न विचारा. दिले का भैरवनाथला पैसे परत? किती वर्ष झाली? 11 वर्षामध्ये बँकेच्या हिशोबानं त्या मल्टीस्टेटनं जे व्याज द्यायचं ठरवलं त्याची जर अमाऊंट काढली तर माझ्या अंदाजानं ते 27-28 कोटीच्या आसपास ती अमाऊंट आज कागदावरती झालेली आहे. मग मी का गप्प बसलो? तुमचा प्रश्न असेल, तानाजी सावंत का गप्प बसला? परत माझी आर्थिकता, डोळ्यातले अश्रू, हे सगळं असताना सुद्धा 2019ला मी पुन्हा त्याला तिकीट आणलं, पुन्हा त्याला निवडून दिलं. तो खर्च आला हिला, त्याचा विषयच घेत नाही. आणि म्हणून आज तुमच्या माध्यमातून मी त्याला विचारू इच्छितोय की तुझी अवकात काय? तू कुणाला फसवायला निघाला? मला एकट्याला फसव, पैशातनं फसव, तुझ्या अश्रूतनं फसव, मी समजून घेईन. पण माझा जो आकांक्षित जिल्हा आहे धाराशिव, त्या 20 लाख मतदाराला तू ह्या वेळेस फसवू शकणार नाही. आणि हा माझा मतदार येत्या 7 तारखेला या सगळ्या गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार. ही वस्तुस्थिती आहे. मी कायदेशीर कारवाई काय केली नाही? करेन ना, मला कायदे कळत नाही का? ज्यावेळेस मी PhD केलेला माणूस आहे, डॉक्टर आहे, रिसर्चर आहे, बरोबर आहे. आज 30-40 हजार सेवक माझ्या संस्थेमध्ये, माझ्या समूहामध्ये काम करतात. पण एखाद्याला त्रास द्यायचा किंवा अशा पद्धतीची मागणी केली तर तुम्हीच म्हणाला कशाला त्याच्या आला, ती चाललंय, त्याचं चाललंय, कशाला? तुम्ही जरा सबुरीने घ्या. घेतलं ना सबुरीने, घेतलं सबुरीने. पण आज ज्या वेळेस तो आपल्या डोक्यावरती बसून सुरू केलंय ना, त्यावेळेस अशा रस्त्यावर सोडलेल्या ओळूला येसन कशी घालायची असते हे सुद्धा तानाजी सावंतला माहित आहे. आणि म्हणून आता इलेक्शनच्या पिरियड मध्ये मी पैशाची मागणी करणार नाही कायदेशीर. 2024 4 जून ज्यावेळेस आपण आमच्या अर्चनाताई पाटील यांना खासदार करू, प्रचंड मतानं निवडून आपण आणणारच आहोत, त्याच्यात वाद नाही. त्यावेळेस जल्लोष संपल्यानंतर, केंद्रात नरेंद्रभाई मोदी यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर मग तानाजी सावंत काय ही एक छोटीशी चुरूक मी ह्याला दाखवेन, त्यावेळेस हा महाराष्ट्रात तुम्हाला दिसणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. आलं लक्षात? त्याच्यामुळं येत्या 7 तारखेला आपल्याला सौ अर्चनाताई पाटील यांचं चिन्ह घड्याळ आहे, महायुतीचं चिन्ह घड्याळ आहे. त्याच्या समोरचं बटन दाबून घड्याळावरती आपण आपलं मतदान करावं की जेणेकरून ते मतदान डायरेक्ट विश्वनेते नरेंद्रभाई मोदी यांच्या खात्यात जाणार आहे. आणि विश्वनेता, आज जगाची लोकसंख्या जवळपास 750 कोटी आहे. आज जगामध्ये असणारी 750 कोटी जनता आपल्या नेत्याला विश्वनेता म्हणून स्वीकारते.
मला वाटतं ह्याच्यासारखा स्वाभिमानाचा दिवस दुसरा कुठला असणार नाही, ज्या दिवशी तिसऱ्यांदा आपले विश्व नेते पंतप्रधान पदाची शपथ घेतील आणि त्या ठिकाणी माझ्या हा आकांक्षित जिल्ह्याचा एक खासदार त्यांच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी हात वर करणारा, विकासाला मदत करणारा, विकासासाठी त्या ठिकाणी जाणारा आणि आकांक्षित जिल्हा हे जो ब्लॉक आहे, जो काळा डाग आपल्या धाराशिव जिल्ह्यावर, ते पुसण्यासाठी आपल्याला येत्या 7 तारखेला घराघरातून आपल्याला योगदान द्यायचं आहे. घड्याळापुढचं बटन दाबून आपल्याला प्रचंड मतानं सौ अर्चनाताई पाटील यांना विजयी करायचा आहे आणि 4 जूनला आपल्याला जल्लोष करायचा आहे आणि 7 जूनला खऱ्या अर्थानं ह्या विस्थापित केलेल्या खासदाराला तानाजी सावंत काय आहे हे मी दाखवून देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.